गावामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आता आपले संभाव्य विद्यमान उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब आज आपल्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सकाळपासून संपूर्ण मुळाखोऱ्यामध्ये गाव ना गाव आपल्या लोकांशी भेटणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं यासाठी फिरत आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे 13 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय वागचौरे साहेब हे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। म्हणजे त्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपले उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्याचबरोबर आपले बाळासाहेब थोरातांची म्हणजे राहुल गांधी सोनिया गांधीची काँग्रेस पण आहे, त्याचबरोबर आपल्या अकोले तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर अजित नवलेंची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सुद्धा त्या महाविकास आघाडीमध्ये आहे। आणि म्हणजे सगळ्या पक्षांचे आपले उमेदवार आदरणीय वागचौरे साहेब या ठिकाणी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे आहेत। मित्रांनो, वागचौरे साहेबांचा परिचय करून देण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज नाही। याचं कारण असं आहे की ते आपल्या अकोले तालुक्याचे सुपुत्र आहेत, तुमच्या आमच्या सारखेच अगदी गरीब कुटुंबातून जन्म घेऊन या माणसाने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण करून बीडीओ पासून तर कलेक्टर पर्यंत आणि नंतर साईबाबा संस्थांमध्ये त्या ठिकाणी ते कार्यकारी संचालक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते। त्या काळात सुद्धा साहेबांनी अकोले तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून कोणत्याही समाजाचा माणूस येऊ द्या, कोणत्याही जातीचा माणूस येऊ द्या, कोणत्याही धर्माचा माणूस येऊ द्या, त्यांनी जात धर्म पंथ कधी पाहिला नाही। जो माणूस आपल्याकडे काम घेऊन येईल त्याचं काम झालं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या गावाचे प्रश्न काय आहेत, त्याच्या विभागाचे प्रश्न काय आहेत, अशा प्रकारची भूमिका त्यांची ते नोकरीत होते तेव्हा होती। त्यानंतर साईबाबांच्या कृपेने ते शिवसेनेचे पहिले खासदार या शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाले आणि तेव्हा आपल्या मतदारसंघातला पूर्वी खासदार नाशिकचे असायचे, ते नाशिकचे खासदार एकदा निवडून गेले की परत आपल्याकडे पाठ सुद्धा फिरवत होते, आपल्याकडे पाठ सुद्धा नव्हते। परंतु खासदार साहेबांनी खासदार झाल्यानंतर प्रत्येक गावाला भेटी देणं, प्रत्येक गावात सभा मंडप देणं, गावातल्या शाळा खोल्या, त्या शाळा खोल्यांना त्या ठिकाणी कॉम्प्युटर, गावातील स्मशानभूमी, आपल्या तालुक्यातील नव्हे तर सगळ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्ते हे वागचौरे साहेबांच्या काळात मंजूर झालेले आहेत। आणि म्हणून त्यांच्या त्या कारकिर्दीसाठी लोक त्यांना आपला माणूस आपल्यासाठी, आजही त्यांचं वाक्य ते खरं आहे, ते 18 तास लोकांचे काम करतात, लोकांचे प्रश्न समजावून घेतात आणि म्हणून त्यांना येत्या 13 तारखेला आपल्याला लोकसभेवर पाठवायचंय। मला तुम्हाला सगळ्यांना एक विचारायचंय, मागच्या 10 वर्ष आपल्या मतदारसंघाचे खासदार कोण होते? सांगता येईल का कोणाला नाव? दिसायला कसं होते? सफेद होते, सफेद होते। गावात आले होते का कधी? गावात मागच्या वर्षी ते विहिरीला एक प्रकरण, नवरा बायकोचं कुटुंब गावात आले हे झाले, त्यावेळेस आले होते थोडेसे पोलीस संरक्षण। 10 वर्षामध्ये एकदा आले, पण मग त्यांना त्या कुटुंबाला सावरण्याचा काही प्रयत्न केले नाही। आम्ही भाऊ होते। बरोबर आहे, मला तेच म्हणायचंय, ज्या माणसाला आपण सगळ्यांनी 10 वर्ष निवडून दिलं, 10 वर्षात तो माणूस या आपल्या आदिवासी विभागात एकदा एखादा आपला चक्कर चालू कार्यकर्त्यांच्या आग्रह की आमच्या आग्रह मारला असेल, परंतु खऱ्या अर्थानं ज्या जबाबदाऱ्या त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पार पडायला पाहिजे होत्या, आपल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागत होते, या भागासाठी काय करणं अपेक्षित आहे तशा प्रकारच्या उपाययोजना करायला लागत होत्या, तरुणांसाठी काही नोकऱ्यांच्या संदर्भात काही कंपन्या किंवा काही पर्यटन व्यवसायाला चालना कशी देता येईल यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं होतं। परंतु मात्र त्या माणसांनी तशा प्रकारचं काहीच केलं नाही। उलट शेतकऱ्यांच्या नावावर कृषी प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या खोट्या कागदावर आणि केंद्र सरकारचं हजारो कोटी रुपयाचं अनुदान त्या माणसांनी खाल्लेलं आहे। आपल्या तुमच्या आमच्या नावावर खोट्या कंपन्या काढल्या प्रत्येक तालुक्यात, महिलांच्या कृषी प्रोड्युसर कंपन्या, लाखो रुपयाचं अनुदान त्या माणसाने त्या ठिकाणी खाल्लेलं तुम्हाला सांगतो। त्या माणसाला आम्ही अनेक वेळा सांगत होतो
की साहेब हा आमचा मुरळीचा पट्टा आहे, इथं कोथळ्याच्या शेजारी गाढवा डोंगर आहे ना, गाढवा डोंगर आपला, तो गाढवा डोंगर फोडा म्हणजे आपला हा सगळा मुळा बेट त्या बाजूला मुंबईला जवळ होईल आणि आपण कल्याण पासून हा सगळा मार्ग या आपल्या तळेवीर या भागातून कुतुळला खाली संगमनेरला जोडला जाईल. साहेब आजही हा भाग गेल्या अनेक वर्षाची, म्हणजे मी सुद्धा राजकारणात जेव्हा आलो तेव्हा त्याच्या अगोदर पासून तोलार खीण फुटली पाहिजे, तोलार खीण फुटली इथं जवळच आहे, समोरच आहे, तर तोलार खीण फुटली तर या भागाचा विकास अगदी झपाट्याने होईल. साहेब मी स्वतः पाठपुरावा केला नागपूरच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट पासून भोपाळपर्यंत, स्वतः आम्ही पत्रव्यवहार केले. खासदार साहेबांना म्हटलं, लोखंडेंना म्हटलो, साहेब एकदा नितीन गडकरींची भेट घ्यायला आपण दिल्लीला जाऊ. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, या माणसाने तोलार खीण पाहायचा सुद्धा तसदी घेतली नाही. इथं आपल्या शेजारीच आहे. आणि म्हटलं आमच्या तालुक्यासाठी तोलार खीण असेल, घाटातील डोंगर असेल, रोपे असतील किंवा राज्य महामार्ग असतील, हे 2-4 कामं करा. जर हे 2-4 कामं जर केले तुम्ही तर लोक तुमचे पुतळे बांधतील. पण त्या माणसाला मात्र त्याचं काही सूर पडलं नाही. कुठं तळ आहे, कुठं विहीर आहे आणि कुठं कोथळा आहे, कधीच त्याने डोकून सुद्धा पाहिलं नाही. म्हणजे अशा प्रकारचा नाकारते माणूस, ज्याला समाजाचे प्रश्न समजत नाही, ज्याला समाजाने 6 वर्ष काही न करता खासदार केलं, त्या माणसाने या समाजासाठी वाहून घ्यायला पाहिजे होतं. पण असं न करता फक्त अकोल्यात यायचं, 4-2 लोकांना भेटायचं आणि पुन्हा शिर्डी, नंतर मुंबई आणि नंतर दिल्ली, असा सातत्याने प्रवास त्या माणसाचा राहिलेला आहे. पण याला अपवाद मात्र आपले आदरणीय वागचौरे साहेब आहेत. वागचौरे साहेबांच्या 5 वर्षाची खासदारकीची सगळी टर्म त्यांनी लोकांसाठी व्यतीत केलेली आहे. नवे तर स्वतःचा पगार सुद्धा आम्ही दादा तळपडे साहेब, खासदार साहेबांनी स्वतःचा पगार सुद्धा अनेक भजनी मंडळांना दिलेले, म्हणजे हो लोकांना माहित आहे की नाही मला माहित नाही, परंतु स्वतःचा पगार, समजा तुमच्या गावातलं भजनी मंडळ आहे, तुम्ही म्हणायचं साहेब आम्हाला भजनी मंडळ साहित्य घ्यायचंय, साहेब लगेच पीए बसलेले असायचे, त्यांना सांगायचे पुढच्या पगारातले 30,000 रुपये यांना साहित्य घ्यायला देऊन द्या. म्हणजे साहेबांचे रिटायर, म्हणजे त्यांची खासदारकी संपली पण इतके पगार त्यांनी वाटून बसले होते. असा माणूस लोकांसाठी पुन्हा होणार नाही. हा आपल्यातला माणूस आहे, आपल्या मातीतला आहे, आपल्या परिवारातला आहे, त्याला लोकांचे दुःख समजतात. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अशा सारख्या वागचौरे साहेबांसारख्या माणसांची आपल्या सर्वांना गरज आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्या तालुक्यातले आहेत. हा लोखंडे कुठला आहे? मुंबईचा माणूस आहे. त्यामुळे हे मुंबईचं पार्सल आपल्याला मुंबईला पाठवावे लागेल. आपल्या माणसाला संधी द्यावी लागेल. एकदा संधी द्या, तुम्हाला कामाच्या रूपानं, तुमच्या प्रश्नांच्या रूपानं सगळ्या बाबतीमध्ये वागचौरे साहेब तुमच्या बरोबर राहतील. इथं त्यांच्या बरोबर असताना आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. इथं तळपडे साहेब आहेत, अमित दादा आहेत, सतीशराव आहेत, आम्ही सुद्धा महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आहोत. कधीही पण कोणत्याही क्षणाला निम्म्या रात्री वागचौरे साहेबांचा फोन कधी बंद नसतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल का निवडणुकीसाठी आले आणि मोठमोठी भाषणे करून गेले, असं वागचौरे साहेबांच्या बाबतीत होत नाही. कृपा करून समजून घ्या. त्या माणसाची कार्यकर्त्याची पद्धत ही अगदी जमीन लेवल पासून आहे, तळातून आलेला आहे माणूस. त्यामुळं सगळे टप्पे टोपले त्यांनी खाल्लेले आहेत आयुष्यामध्ये. त्यांना गरिबी काय माहित आहे, गरिबांचे प्रश्न काय माहित आहे आणि ते सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा माहित आहे. आणि म्हणून अशा माणसाला आपल्याला लोकसभेत पाठवायचंय. अगदी मनापासून तुमच्या मनातल्या काही शंका असतील तर तुम्ही साहेबांच्या भाषणाच्या अगोदर विचारू शकता. परंतु माझी विनंती आहे, 13 तारखेला साहेबांची निशाणी मशाल आहे. या मशालीवर 1 नंबरलाच त्यांचा अनुक्रमांक आहे. 1 नंबरचं बटन दाबा. वागचौरे साहेबांना पुन्हा एकदा 5 वर्षासाठी आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या, अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.